तिथून जी जर्नी सुरू झाली आमची, म्हणजे तिथे आम्ही विनरअप ठरलो होतो, तिथून जी जर्नी सुरुवात झाली ती आजपर्यंत आम्ही सोबत आहोत. म्हणजे रायगडमध्ये असू दे, रायगडच्या बाहेर असू दे, नंतर विरार असू दे, चिपळूण असू दे, रत्नागिरी असू दे, कुठेही आम्ही सोबत खेळलेलो आहोत. म्हणजे तिथे जाऊन सोबत खेळलो. आणि एक फार अशी म्हणजे एक उत्सुकता असते की त्याच्यासोबत कधी खेळायला भेटतो. आणि एव्हरी संडे असं होत नाही की कुठला संडे गेला नाही आणि संदीपचा आदल्या दिवशी फोन आला नाही की पराग इकडे खेळायला जायचं आहे. तर त्यामुळे नक्कीच तो एक असा मित्र आणि प्लेअर आहे की त्याच्यासोबत मी लॉंग टर्म क्रिकेट खेळलो आहे, आत्तापर्यंत खेळतो आहे. म्हणजे जवळजवळ 23 ते 24 वर्ष झाले असतील. स्पॉन्सरचं म्हटलं तर त्यावेळी वेगळं होतं. त्यावेळी कसं होतं की तुम्हाला फक्त फोन यायचे आणि तुम्हाला पेट्रोलचे पैसे दिले जायचे. पण आता नाही. आता तुम्ही एक फोन केलात, माझे जरी कॉन्टॅक्टमध्ये जरी असले तरी ते विचारणार, बाबा पराग किती देतो पैसे. पैसा इम्पॉर्टंट मानला जातो. कारण अगोदर कसं होतं की स्पॉन्सरनी फक्त फोन केला की आम्हाला जायचं आहे, मग ते 2 पैसे आमच्या इकडून टाकायचे, स्पॉन्सर द्यायचे नाही द्यायचे असं नाही. नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मी मोहित भोईर आणि तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लाडक्या क्रिकेट कट्टा पॉडकास्टमध्ये. तर आजचा हा आपला एपिसोड खरंच खूप खास होणार आहे, कारण आपण रोहा तालुक्यातून पहिल्यांदाच मुरुडच्या क्रिकेट विश्वामध्ये पोहोचलो आहोत. आणि आज आपल्यासोबत अशी व्यक्ती बसलेली आहे ज्यांचं नाव घेताच पूर्ण मुरुड किंबहुना पूर्ण रायगड जिल्ह्यातील प्रेक्षक त्यांच्या नावाचे चाहते आहेत आणि त्यांना चाहत्यांकडून मुरुडचा सुलतान ही पदवी दिली गेली. अर्थातच आपल्यासोबत आहेत पराग खोस सर. तर स्वागत आहे पराग खोस सर तुमचं आपल्या क्रिकेट कट्टा पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच क्रिकेट कट्टा की तुम्ही मला इथे बोलवलेत आणि माझी पॉडकास्ट घ्यायचं ठरवलं, तर मी मनापासून थँक्यू बोलेल. थँक्यू सो मच. चला तर मग सुरू करूया आपल्या पराग खोस सरांसोबतच्या गप्पा गोष्टी. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आत्तापर्यंत त्यांचा क्रिकेटचा प्रवास, त्यांच्याकडून अनेक रंजक गोष्टी ज्या अजूनपर्यंत आपल्या प्रेक्षकांना माहिती नव्हत्या. सर आपण तुमच्या बालपणापासून सुरुवात करूया. तुमची क्रिकेटची सुरुवात नेमकी कशी झाली होती आणि क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली होती? आवड तर लहानपणापासूनच होती, कारण घरात क्रिकेटचं वातावरण होतं. बघायला गेलं असं माझे भाऊ, माझे बाबा यांच्या सगळ्यांपासून क्रिकेटची सुरुवात त्यांची केली होती. त्याच्यानंतर मग मी शाळेत असतानापासून मग शाळेत क्रिकेट स्पर्धा असायच्या. त्याच्यानंतर कसं असायचं, अगोदर कसं असायचं की इयत्तापर्यंत पहिले मॅचेस असायच्या. मग तिथे अंडरम क्रिकेट आम्ही खेळायचो. अंडरम क्रिकेटमध्ये माझं वर्चस्व होतं आणि त्याच्यानंतर मग माझं ओव्हरआर्म क्रिकेट स्टार्ट झालं. नक्कीच. म्हणजे तुमची बालपणापासून तुम्हाला घरातून सपोर्ट किंवा आई वडिलांपासूनचं क्रिकेटचं प्रेम लाभलंय? नक्कीच घरातले सगळ्यांचेच मला लागले, बाबांपासून, त्याच्यानंतर आता सध्या परिस्थितीत बायकोपर्यंत. नक्कीच. तुमची अंडरआर्मपासून तर सुरुवात झाली होती, परंतु तुम्ही ओव्हरआर्म क्रिकेटकडे कसे वळालात? म्हणजे कोणत्या संघातून तुमची सुरुवात झाली होती? खरं तर बघायला गेलं तर मला अंडरआर्मवर खेळल्यानंतर मला माझ्या लोकल संघाने, म्हणजे माझा जो शोदीप म्हणून संघ होता त्याने मला चान्स दिला. कारण प्रॅक्टिसला मी बऱ्यापैकी बॅटिंग वगैरे करायचो, त्यामुळे त्याने ते बघून फर्स्टपर्यंत मी खूप वर्ष असं संघाच्या बाहेर होतो. त्याच्यानंतर मग प्रॅक्टिसमध्ये चांगली फलंदाजी केली. फलंदाजीनंतर मला आठवतं जवळजवळ एक 12वीला असताना मला एक पहिला चान्स भेटला होता मॅच खेळायची, की माझे सवंगडी होते, माझे कॅप्टन्स होते संतोष बुल्लू आणि मुश्ताक अफराद म्हणून होते, आमचे गावातलेच आहेत. त्यांनी मला एक चान्स दिला होता. म्हणजे 12वीच्या दरम्यान ती परीक्षेच्या दरम्यान ती मॅच होती. मला नक्की आठवते ती एक चांगली अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी होती आणि तिथून माझ्या क्रिकेटला सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही लवकर सुरुवात केली. 12वी पासून आपण जर बघितलं तर म्हणजे तुम्ही 17-18 वर्षापासून क्रिकेट खेळताय. हो नक्कीच. कारण मला आठवतं की 2003च्या दरम्यानची माझी ती पहिली मॅच होती आणि त्याच्यानंतर आजपर्यंत मी ईश्वर कृपेने चांगलं खेळतोय. नक्कीच. मग तुमच्या पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी कशी होती? म्हणजे कामगिरी नक्की मला आठवत नाही त्या आता बघायला गेलं तर, कारण तेवढी अपॉर्च्युनिटी तेव्हा भेटली नव्हती. पण माझं खऱ्या अर्थानं जेव्हा क्रिकेट सुरू झालं ते 2004 आणि 5च्या दरम्यान, मी जेव्हा किल्ला येथे शिकत होतो, ॲग्रिकल्चर डिप्लोमा करत होतो, त्यानंतर मला तिथे खऱ्या अर्थाने माझ्या क्रिकेटला चालना मिळाली. नक्कीच. म्हणजे तुमच्या क्रिकेट कारकिर्दीला 20-25 वर्ष झालीत. म्हणजे प्रेक्षकांना मजा येईल पुढच्या गोष्टी ऐकायला तुमच्याकडून. नक्कीच. माझे जे अनुभव असते ते नक्कीच शेअर करेन. काही मजेदार किस्से असतील ते नक्कीच सुद्धा शेअर करेन. तर सर तुम्ही एवढे वर्ष क्रिकेट खेळताय, एवढी वर्ष कारकीर्द तुमची क्रिकेटची राहिले, तर एवढी वर्ष क्रिकेट कारकिर्दीत सातत्य ठेवत असताना तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा तर खरी अर्थाने माझ्या घरातच होती. कारण माझ्या वडिलांनंतर माझा भाऊ आज सोने या जगात नाही आहे, पण घरातूनच ती प्रेरणा मिळाली. कारण घरातलंच क्रिकेटचं वातावरण होतं. बघितलं तर बाबांची सुरुवात क्रिकेटने होती, त्याच्यानंतर भाऊ होता आणि मला पण त्यात इंटरेस्ट होता. तर त्यामुळे घरातूनच ते वातावरण पोषक होतं क्रिकेटसाठी. सर तुम्ही मुरुडमधील ग्रामीण क्रिकेट खेळत असताना
ॲज अ आयकॉन म्हणून सुद्धा भरपूर स्पर्धा गाजवल्यात. तर अशा कोणत्या मोठमोठ्या स्पर्धा आहेत जिथे तुम्ही प्रतिनिधित्व केलंय? सर्वप्रथम तर मी सांगेन प्रेक्षकांना की मी उडुपी स्पर्धा खेळलो 2016ला, जिथे विनिंग प्राईज होतं 20 लाख आणि रनर प्राईज होतं 12 लाख. त्यावेळी आम्ही रनर ठरलो होतो. 12 लाखाचं प्राईज होतं. मला आजही आठवतो की त्या पैशातून मी एक 4 व्हीलर कार घेतली होती सेकंड हँड. ती माझी एक फर्स्ट 4 व्हीलर कार होती त्या इंडिव्हिज्युअल कमाईतून क्रिकेटच्या. खूप काही अशा स्पर्धा आहेत. त्यानंतर एक निजामपूरची स्पर्धा होती, टेम्पाल्याची स्पर्धा होती की 12 बॉल 48ची गरज होती. मुशीरची टीम होती टेम्पाला, कबड्डीच्या मधून होतो आम्ही. आणि त्या दरम्यान 12 बॉल 48 धावा पाहिजे होता विहूडच्या. माझे जे 2-3 आयकॉन होते, म्हणजे सलमान शाहबंदर होता आणि सलमान फकीर होतं, ते आऊट झाले होते. आणि मॅच असं येऊन ठेपली होती की 12 बॉल 48 होती. आणि ती मॅच मी जवळजवळ 2 का 3 बॉल राखून जिंकवली होती. ती एक मेमोरेबल मॅच आहे. आणि टुर्नामेंटबद्दल बोलाल तर मग खूप अशा स्पर्धा आहेत. मग रतनबुवा असेल, आणि एक म्हणजे एक स्वप्न स्पर्धा होती जी मी स्वप्न बघितलेलं त्या स्पर्धेत उतरायचं. अनफॉर्च्युनेटली मला जास्त परफॉर्मन्स करायची संधी त्या स्पर्धेत मिळाली नाही. पण समाधान एवढंच आहे की भारतातील सगळ्यात मोठी स्पर्धा मी खेळलो. त्या ग्राउंडवर उतरून अनुभव घेतलं. रतनबुवा खेळलो, त्याच्यानंतर उडुपी खेळलो. आत्ताच्या घडीला जी 20 लाखाची स्पर्धा सध्याच परिस्थितीत होते, सेनगम प्रीमियर लीग म्हणजे गोव्याला होते जी स्पर्धा, ती जवळजवळ 2 वेळा खेळलो. म्हणजे एका स्पर्धेत मी मॅन ऑफ द मॅच सिल्वर कॉईन पण घेतलं होतं. निखिल पारवे वगैरे आम्ही गेलो होतो. मी ते मला थँक्यू बोलेन की त्या माध्यमातून की विश्वासला, कारण विश्वासने आपल्या तात्या मालुसरेंना कन्व्हिन्स केलं होतं की बाबा तुम्ही तात्या की इथे एंट्री करा आपल्या मुलांची. आणि तात्याने ती एंट्री SPL गोव्याला केली होती स्पेशली. आणि त्या स्पर्धेत आम्ही क्वालिफाय होऊन केतन म्हात्रेच्या टीमला हरवलं होतं. मला आजही आठवते. म्हणजे JSC काय डोंबिवली असं काहीतरी होती तिचं नाव, म्हणजे आज जिचं ब्रँड अँबॅसेडर आहे त्याच्या नावाने ती टीम होती. त्यांना हरवून आम्ही क्वालिफाय झालो होतो सुपर ओव्हरमध्ये. आणि ती स्पर्धा पण मी त्या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच ठरलो होतो. बाकी अनेक स्पर्धा आहेत जिथे मला खूप काही स्पर्धा, गोल्डची रिंग चेन भेटली. सारचोळीची स्पर्धा आज मोठी स्पर्धा होती. त्याच्यानंतर 2 सायकल भेटल्या, बायसायकल भेटल्या 2 कंटिन्यू. त्याच्यानंतर मला वॉशिंग मशीन मिळाली. पण मिळाली. आणि खूप इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत. पण इंडिव्हिज्युअल प्राइजेसपेक्षा मला जी टीम विनिंग जी असते ट्रॉफी, ती नक्कीच नेहमी इम्पॉर्टंट वाटली. तर तुम्ही तर व्यावसायिक क्रिकेट चालू केलं होतं आणि तुमच्या माध्यमातून सातत्याने ते क्रिकेट चांगलं सुद्धा तुमच्या माध्यमातून खेळत होतात तुम्ही. परंतु रतनबुवा किंवा ISPLला तुम्हाला कधी संधी मिळाली का खेळायला? नाही, ISPLला कधी ट्रायच नाही केली खरं सांगायचं तर. कारण आजच्या घडीला ती परफॉर्मन्स करायची, मी आता कसं ऑफिसकडे असतो मी जास्त करून, मला सुट्टी जास्त मिळत नाही. आणि आताची जी बॉडी लँग्वेज आहे ती थोडी चेंज झाली. खरं सांगायचं बोललं तर आज माझं 40+ एज आहे. तर मी आज जवळजवळ 23 ते 24 वर्ष आज मी ग्राउंडमध्ये आहे. शरीर थकलंय पण मनाने थकलो नाहीये. नक्कीच, म्हणजे क्रिकेट तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये, कारण तुम्ही बघायला गेलं तर आज मी 40+ आहे. आताची जी मागच्या 2 MPL आहेत कंटिन्यू मी 2 50 मारल्यात. नक्कीच असं आहे. तुम्ही मुरुड प्रीमियर लीग असेल किंवा मुरुडचं ग्रामीण क्रिकेट तर गाजवलंयच, परंतु तुमच्या आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही रायगड जिल्हा असेल किंबहुना रायगडच्या बाहेर, राज्याच्या बाहेर सुद्धा जाऊन तुम्ही मैदानं गाजवलेत. हो नक्कीच. कारण मला 2 एक कॉल आले होते. एक तर नवाज आणि मी गेलो होतो उडुपीला, जिथे 20 लाखाची स्पर्धा होती. SBC लायन्स म्हणून एक छत्तीसगडचा संघ होता, त्याने इन्व्हाइट केलं होतं कर्नाटकला. आणि त्याच्यानंतर माझं एक 2016 आणि 17चं एक खूप चांगलं वर्ष म्हणता येईल. कारण त्या स्पर्धेत माझ्या लोकल टीमने म्हणजे पार्थ इलेव्हन, जसं मी म्हटलं की मागचा जो होता तो शिवदीप संघ होता, त्याच्यानंतर काही असे क्लॅशेस झाले की मी संघ सोडला आणि मग ते पार्थ इलेव्हन झालं. तर आजच्या घडीला पार्थ इलेव्हनने तेव्हा मग आजच्या घडीला चांगलं नाव कमावलं आहे या मुरुडच्या क्रिकेट विश्वात. खूपच्या बऱ्याचशा फायनल मारल्यात. पण तेव्हा 16च्या 17च्या सीझनमध्ये जवळजवळ 17 ते 18 फायनल आम्ही मारल्या होत्या. म्हणजे आमच्या एरिया सोडून आम्ही महाडमध्ये जाऊन पण फायनल मारली होती. ती एक 2016चं तर काय स्पेशल आहे, कारण मी एक स्वप्न पाहिलं होतं की रायगडच्या टीममध्ये कोणी एक खेळलं पाहिजे आपल्या मुरुडच्या मधला. पण तेव्हा मी मुरुडमधला एक पहिला प्लेअर होतो की मी रायगडच्या टीममध्ये खेळलो, जिथे मला खेळायची संधी इकून दिली होती. 2016 आणि 17 परफॉर्मन्स बघून मला रायगडच्या टीममध्ये, कारण त्या संघात बघायला गेलं तर योगेश पवार,
विश्वजित ठाकूर, त्याच्यानंतर समर्थ कडू, अंकुर सिंग असे दिग्गज होते. दिग्गज म्हणजे आज मी बघायला गेलेत ना तर मी स्वतःला समाधानी मानतो की मी त्या पंक्तीत जाऊन बसलो. त्यामुळे मी क्रिकेटचं थँक्यू बोलेन की मला तिथे जाऊन सोबत पण बसवलं. क्रिकेट खेळलंय तुम्ही त्या काळामध्ये. हो नक्कीच कारण मला खूप अशा स्पर्धेत खेळायची संधी मिळाली. म्हणजे ती संधी मला रतनबुवाला मोठ्याने दिली. मोठ्याने समोरून कॉल केलं होतं, पराग तुला खेळायला यायचंय म्हणून, आणखीन एक प्लेअर बघ म्हणून. तर मी माझ्या आपल्याच एक मुरुडमधला रिकमेंड केलं होतं निखिलसाठी, पण अनफॉर्च्युनेटली त्याचं नाही झालं. आणि मग त्याचा चान्स लागला तो एक सलीम म्हणून श्रीवर्धनमधला. तर आम्ही दोघं खेळलो होतो रतनबुवा तेव्हा 2016 आणि 17ची गोष्ट. तुम्ही क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपलं व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना त्या काळामध्ये आपल्याला दळणवळणाची साधनं सुद्धा नव्हती, म्हणजे वाहने वगैरे पण त्या काळामध्ये नव्हती. तर ते कसं मॅनेज केलेत बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जात असताना? खरं तर सांगायचं तर तेव्हा बाईक पण नव्हती, कारण खूप असं हालाकीचे दिवस म्हणता येतील. कारण जॉब नव्हतं, जॉब लागल्यानंतर बाईक घेतली. आणि तेव्हा कसं होतं की फोन असायचे पण मॅचेस जास्त असायच्या, त्यामुळे जायला प्रॉब्लेम असायचा. मग काय करायचं, मित्राची कोणाची बाईक घ्यायची. जर मित्राची बाईक अवेलेबल नसायची तर मग बसने जायचं झालं तर मग कोणाचं तरी हात वगैरे करून वगैरे जसं पोचायचं स्पर्धेला. तर खूप इंटरेस्टिंग आहेत की बाबा आजच्या घडीला जर प्लेअरला बघायला गेलं तर त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, आज माझ्याकडे सुद्धा आहे. पण कसं होतं की चेंजेस होतात, क्रिकेटमध्ये चेंजेस झाले, लाईफस्टाईलमध्ये चेंजेस झालेत. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी मस्ट आहेत की तुम्हाला कुठे पोचायचं असेल, टायमात असेल तर तुमच्याकडे वाहन असणं नक्कीच जरुरी आहे. असा कोणता किस्सा घडलाय का तुमच्या क्रिकेटमध्ये की तो तुम्ही आपल्या किस्सा मला एक आठवतो, मी तुम्हाला सांगतो, नक्की मला आवडेल. की त्याच्यामागचा एक सांगायचा मुद्दा असा की अगोदरचे प्लेअर किती डाऊन टू अर्थ होते. म्हणजे कसं ॲडजस्ट करून स्वतःला जायचं आणि कसं मॅनेज करायचं, कशी कमिटमेंट आपली पाहायची स्पॉन्सर बरोबर ते असायचे. कारण आताच्या घडीला बघितला तर तुम्ही स्पॉन्सरला अगोदर फोन येतात की मला अकाउंटला पैसे टाका, नक्की तर मी येतो. अगोदर तसं नव्हतं, अगोदर कमेंटमेंट होती. मला एक नक्की सांगायला आवडेल की संदीप बटारे, मी आणि अजून 2-3 प्लेअर होतो, मला आठवत नाही अजून कोणती. एक चिपळूणला मॅच होती, पवन तलावला मॅच होती, नाईट स्पर्धा होती, खूप मोठी स्पर्धा होती, जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये प्राईज होतं. आणि आम्हाला जायचं होतं, गाडी नव्हती, प्लेअर जास्त होते आणि गाडी नव्हती, गाडी एकच होती. पण जायचं कसं, कारण एक प्लेअर होतं की एक प्लेअर तो पण खेळणं मस्त होतं. मग काय झालं की संदीपला आम्ही रिक्वेस्ट केली की संदीपला तांबडी फाट्यावरून आम्ही पिक केलं आणि संदीपला रिक्वेस्ट केली की संदीप बाबा डिकीमध्ये थोडी जागा आहे. डस्टर होती तेव्हा आमच्याकडे, मित्राची, माझ्या आसिम म्हणून माझा मित्र आहे त्यावेळेला, त्याची एक डस्टर होती आणि स्पेस जास्त होता डिकीमध्ये त्याच्या. तर संदीपला एक रिक्वेस्ट केली, संदीप तू तिथे बस. तो सांगायचा मुद्दा मी म्हणून या अगोदर पण सांगितलं की किती डाऊन टू अर्थ होतं अगोदरचे प्लेअर आणि आताचे प्लेअर. मग मी तसं हे नाही करणार, पण अगोदरचे प्लेअर किती डाऊन टू अर्थ होते ते बघायचं होतं. किती एवढा मोठा प्लेअर होता तो डिकीमध्ये बसून, तुम्ही बिलीव्ह नाही करणार की आम्ही जवळजवळ 3 ते 4 तासाचा प्रवास करून चिपळूणला मॅच खेळलो. चिपळूणला मॅच खेळलो, नाईट स्पर्धा. नेक्स्ट मॅच मॉर्निंगला आमची मॅच होती दापोली रत्नागिरीमध्ये. ती मॅच खेळून रात्रभर प्रवास करून आम्ही ती स्पर्धा खेळून पुन्हा आम्ही दापोलीमध्ये मॅच खेळलो. आणि मग पुन्हा ती मॅच खेळून आम्ही आय थिंक रनरअप झालो होतो दापोलीला. आणि क्वालिफायला आम्ही मॅच हारलो होतो रत्नागिरी इथे चिपळूणला. तर ती एक गोड आठवण आहे की त्या स्पर्धेत. आणि अजून एक किस्सा असेल तर संदीप बघत असेल तर नक्की त्याला आठवेल, पण ती अशी एक गोष्ट आहे की मी कॅमेरासमोर नाही सांगू शकत की मी 4 मित्र सोबत आले की मी ती नक्की शेअर करतो, कारण ती खूप मजेशीर आहे. आम्ही सगळेजण खूप हसतो त्या गोष्टीवर. म्हणजे तुमच्या क्रिकेटमध्ये मित्र आणि मित्रांमध्ये घडलेल्या भरपूरसे किस्से नक्कीच तुमच्या आठवणीत कायम राहतात. नक्कीच, कारण या मेमरीज आहेत. बघा तुमचं क्रिकेट, युवराज सिंगचं मला एकच गोष्ट आठवतं, युवराज सिंग बोललेला आहे की जब तक बल्ला आहे तब तक थाट आहे. नक्कीच. बाकी तुमची प्रेक्षक तुम्हाला माणूस म्हणून कसं आहात ते तुम्हाला बघणं 100%. असं आहे. तर त्यामुळे तुम्ही समोरच्याशी कसं वागताय, तुम्ही समोरच्याशी कसं बिहेव करताय, हे मेन इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. की तुमचं परफॉर्मन्स आज असं आहे तर उद्या तसं असेल असं नाही. त्यामुळे तुम्ही समोरच्याशी आणि तुम्ही नीट आणि क्लीन राहणं क्रिकेटसोबत हे इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. तर तुम्ही 2003 ते 2004 पासून क्रिकेट खेळताय, त्या काळामध्ये तुम्हाला असे कोणते गोलंदाज होते ते खेळण्यासाठी तुम्हाला फेस करायला कठीण जायचं? तेव्हा आज पण आठवत आहे, कारण तेव्हा लेफ्ट हँड बॉलर फार कमी होते.
त्या काळात. कारण मी जेव्हा घोटवळमधून जेव्हा खेळायचो, कारण मी जेव्हा किल्ल्याला डिप्लोमा करत होतो ॲग्रिकल्चर, तेव्हा मी घोटवळ टीममधून खेळायचो. तेव्हा मला ते बाहेर खेळायला जायचो. तेव्हा मला नेहमी म्हणजे त्यांच्याकडे एक टीम असायची जी असायची, दत्ता पालवणकर वगैरे असायचे. त्याच्यात नैनेश म्हणून एक बॉलर होता, त्याच्यानंतर योगेश म्हणून एक बॅट्समन होता. अशी स्टारकास्ट होती. त्या काळची मोठे बॅट्समन होते आणि बॉलर होते. पण त्यावेळी एक बॉलर होता नैनेश म्हणून, मला आजही आठवतो. तो एवढा टर्न करायचा ना की खूपच छान गोलंदाजी करायचा. मला आज पण त्याची ती गोलंदाजीची शैली आठवतो. फार कमी बॉलर आहेत जे आता त्या शैलीचे बघायला मिळतात. त्यामुळे तो एक गोलंदाज होता की त्या काळी मला खूप कठीण जायचा. तुम्ही मुरुड ग्रामीणमध्ये तर पूर्ण चांगली फलंदाजीने आपलं गाजवलंच होतं पूर्ण मैदान, परंतु तुम्हाला ॲज अ आयकॉन म्हणून बाहेर कोणत्या स्पॉन्सरने किंवा कोणत्या संघाने प्रथम संधी दिली होती? सर्वप्रथम तर मला हरेश गजमेर म्हणून एक स्पॉन्सर होता आमचा कोलारचा. त्याने मला एक स्पर्धा खेळ होती, नाईट क्रिकेट स्पर्धा व्हायची माणगावला. नाईट क्रिकेट स्पर्धा व्हायची ती कोर्टाच्या इथे. त्यावेळी पहिल्यांदा मी योगेश पेनकरला फेस केलं होतं तिथे, आणि ती सुद्धा एक गोड आठवण आहे. कारण आजच्या घडीला तो सर्वात मोठा कॅप्टन आहे आपल्या रायगड जिल्ह्यातून. त्यानंतर मला एक सांगावं लागेल की संदीप बठारे ज्याने मला तिथे खेळताना पाहिलं होतं, त्याच्यानंतर प्रत्येक टुर्नामेंटला, ओपनची टुर्नामेंट जिथे असायच्या तिथे मला तो खेळायला बोलवायचा. त्यामुळे मला खरं तर पहिला चान्स संदीप बठारे आणि हरेश गजमेर यांनी दिला होता ओपन क्रिकेटमध्ये. तुम्हाला संदीप बठारे आणि पराग कोहत म्हटलं की पूर्ण आपल्या या क्रिकेट विश्वामध्ये एक चांगली मैत्रीपूर्व लढत आपल्याला नेहमी पाहायला मिळते. तर त्याच्यासोबतचा असा कोणता किस्सा किंवा आठवण आहे का एखादी की तुम्ही नक्कीच आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाल? मी म्हटलं होतं ना तुम्हाला, 2003ची गोष्ट मला आजही आठवतं आहे. म्हणजे आज जवळजवळ त्या गोष्टीला 23 वर्ष झालेत. नक्कीच 2003ला मी किल्ला इथे खेळत होतो. आमचा एक स्पॉन्सर होतं किल्ल्याचं, त्याने मला बोलवलं होतं खेळायला, आणि त्याच टीममध्ये संदीप बठारे होता. म्हणजे 2000 आय थिंक संदीप तेव्हा कॉलेज करत होता आणि मी डिप्लोमाला होतो. तिथून जी जर्नी सुरू झाली आमची, म्हणजे तिथे आम्ही विनरअप ठरलो होतो. तिथून जी जर्नी सुरुवात झाली ती आजपर्यंत आम्ही सोबत आहोत. म्हणजे रायगडमध्ये असू दे, रायगडच्या बाहेर असू दे, नंतर विरार असू दे, चिपळूण असू दे, रत्नागिरी असू दे, कुठेही आम्ही सोबत खेळलेलो आहोत. म्हणजे जिथे जाऊन सोबत खेळलं. आणि एक फार अशी एक उत्सुकता असते की त्याच्यासोबत कधी खेळायला भेटतो. आणि एव्हरी संडे असं होत नाही की कुठला संडे गेला नाही आणि संदीपचा आदल्या दिवशी फोन आला नाही की पराग इकडे खेळायला जायचं आहे. तर त्यामुळे नक्कीच तो एक असा मित्र आणि प्लेअर आहे की त्याच्यासोबत मी लॉंग टर्म क्रिकेट खेळलो आहे, आत्तापर्यंत खेळतो आहे. म्हणजे जवळजवळ 23 ते 24 वर्ष झाले असतील. सर, तुमच्या आतापर्यंतच्या ज्या क्रिकेट कारकिर्दीमधील असा कोणता सामना आहे का तुम्ही कधीच विसरू शकत नाही? सामने असे बरेच खूप आहेत. कारण बघायला गेलं तर 6 बॉल 6 सिक्सची ती मॅच होती, ती सुद्धा अनफॉरगेटेबल आहे. म्हणजे मी कायम लक्षात राहणारी. त्याच्यानंतर मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की आयकॉन स्पर्धा होती जी 12 बॉल 48 मॅच, ती स्पर्धा. आणि त्याच्यानंतर मी लोकल क्रिकेट खेळत असताना नांदगावची, माझं जो फेवरेट ग्राउंड आहे नांदगावचं, तिथे 6 बॉल 28ची गरज होती. सेमीफायनलचा मॅच होतं आणि 6 बॉल 28ची मॅच होती. आणि ती स्पर्धा मी जिंकवून दिली होती माझ्या संघाला आणि आम्ही विनरअप झालो होतो. आता तुम्ही बघताय ती माझ्या मागे जी सगळ्यात मोठी ट्रॉफी आहे ती मी स्पर्धा जिंकलो होतो. आणि स्पॉन्सरने माझ्या खुश होऊन ती मलाच ट्रॉफी दिली होती. त्यामुळे मी साजिदचं मी थँक्यू बोलेन की त्याने मला ही ट्रॉफी गिफ्ट दिली होती ती. नक्की सर, तुम्ही आता ज्या प्रकारे उल्लेख केला स्पॉन्सरचा की तुम्हाला ती ट्रॉफी स्पॉन्सरने उत्कृष्ट फलंदाजी त्या स्पर्धेमध्ये केलीत आणि त्याच्यानंतर ती तुम्हाला तुमच्या घरी ती ट्रॉफी दिली, तर त्या काळामध्ये स्पॉन्सर आपण बघायला गेलो ना निस्वार्थी होते. त्या काळामध्ये पैसा सुद्धा नव्हता क्रिकेटमध्ये. तर आता पैसा आलाय आणि त्या काळात पैसा नव्हता. तर ह्याच्याबद्दलचं म्हणणं काय आहे तुमच्या व्यावसायिक क्रिकेटमधील? स्पॉन्सरचं म्हटलं तर त्यावेळी वेगळं होतं. त्यावेळी कसं होतं की तुम्हाला फक्त फोन यायचे आणि तुम्हाला पेट्रोलचे पैसे दिले जायचे. पण आता नाही. आता तुम्ही एक फोन केलात, माझे जरी कॉन्टॅक्टमध्ये जरी असले तरी ते विचारणार बाबा पराग किती देतो पैसे, असं आहे. तर त्यामुळे अगोदरचं क्रिकेट वेगळं होतं, आताचं क्रिकेट वेगळं आहे. आताच्या क्रिकेटमध्ये व्यावसायिकता आली आणि यायला पाहिजे खरं गोष्ट म्हणजे. कारण मोस्ट ऑफ डिपेंड प्लेयर त्याच्यावर असतात आणि त्यांची फॅमिली असते, सगळं काही असतं त्याच्यावर. तर मला वाटतं की आताच्या क्रिकेटमध्ये पैसा इम्पॉर्टंट मानला जातो आहे. कारण अगोदर कसं होतं की स्पॉन्सरनी फक्त फोन केला की आम्हाला जायचं आहे, मग ते 2 पैसे आमच्या इकडून टाकायचे, स्पॉन्सर द्यायचे नाही द्यायचे असं नाही. कारण तुम्ही बघायला गेलात तर स्पॉन्सर असे खूप होते की इकडे त्या साईडला होतं, त्या आसिम म्हणून एक होतं माझा स्पॉन्सर. एवढा माणूस चांगला होता की खूप, म्हणजे तुम्ही विचार नाही करा ना
की म्हणजे तुम्हाला कुठे ठेवू आणि कुठे नाही. म्हणजे जिंकल्यानंतर असं विचार नाही करणार की मला 2 पैसे त्यातून यायला पाहिजे. त्याचप्रमाणे होतं बाळा महाबले. त्याच्यानंतर आजसुद्धा बाळा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतो की खूप कुठे काही अडचण असली, काही असलं, रोहामध्ये काही प्रॉब्लेम झाले, कोलाडमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर मला नक्कीच त्याला पहिला फोन करावा लागतो. आणि त्याच्यानंतर तात्या आहेत. तात्यांचं तर एवढं सांगायलाच नको की कधी विचारणार नाही की 2 पैसे कुठे गेले आणि कुठे नाही, कोणाला किती वाटणी दिली, काय दिली, कसं काही नसायचं त्यांचं. आणि बरेचसे आहेत म्हणजे अलिबागला वेगळे असायचे, त्याच्यानंतर रोहाला वेगळे असायचे, तळ्याला, महाडला. त्यामुळे अगोदरचं क्रिकेट फक्त काय म्हणतात एक कॉन्टॅक्टवर चालायचं, आता पैशांवर चालतं एवढंच. आणि ते चालायला पण पाहिजे या मताचा मी आहे. सर, तुमच्या मते आपला गावचा संघ घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? चांगला क्वेश्चन म्हणता येईल, कारण क्रिकेट खेळणं आणि संघ बांधणं खूप डिफरंट पार्ट आहेत. तुम्ही क्रिकेट कंटिन्यू घेऊ शकता, पण तुम्ही जेव्हा संघ बांधता एखादा तर तुम्हाला सगळ्यांना घेऊन चालावं लागतं. की आजच्या घडीला ही सगळ्यात म्हणजे मोठी गोष्ट आहे. कारण आजच्या घडीला जर बघायला गेलं, कारण प्रत्येक प्लेअरमध्ये इगो खूप वाढले. आय थिंक प्रत्येक या क्षेत्रात नाही, प्रत्येक याच्यात तुम्ही बघायला गेलं तर मला या नंबरला बॅटिंग पाहिजे, मला त्या नंबरला पाहिजे, मग मी आलो तर ओपनिंगच करणार, मग मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज कराव्या लागतात ॲज अ कॅप्टन म्हणून. मला माझ्या संघाची जेव्हा बांधणी केली होती म्हणजे 2013-14ची नंतर 14-15ची गोष्ट असेल, जेव्हा मी सेपरेट झालो, मी आणि माझा संघ सहकारी होता निलेश म्हणून, की काही क्लॅसेस झाल्यानंतर मी तो संघ सोडला होता. आणि त्याच्यानंतर पार्थ लावून माझे जे लोकल संघ आहे तो संघ जॉईन केला होता, मी क्रिएट केला होता. आणि तेव्हा असं झालं होतं की माझ्याकडे ओरम क्रिकेट खेळणारे कोणच नव्हते. तुम्ही बघायला गेलं तर सगळे अंडरम क्रिकेट खेळणारे होते. मग ते एकेकाला उचलून मी अंडरम क्रिकेटवरून ओरम क्रिकेटमध्ये आणलं. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, जेव्हा आता ज्या 2-4 दिवसापूर्वी ती स्पर्धा झाली, सगळ्यात मोठी स्पर्धा होते म्हणजे शिवसेनाची टेनिस बॉल क्रिकेटची बंदरावर, म्हणजे पावसाळी क्रीडा स्पर्धा होतात त्या बंदरावर होतात. आमच्या इथे रबर बॉल खूप कमी खेळला जातो, बंदरावरच्या स्पर्धा होतात. तर ती स्पर्धा आम्ही तेव्हा पैसे काढून, आय थिंक तेव्हा काहीतरी 1001 रुपये फी होती, ती स्पर्धा आम्ही जिंकून, तेव्हा म्हणजे ती बकरा होता. आमच्या इकडे प्राईज नसतो या स्पर्धेला, बकरा म्हणून प्राईज असतो. तर तो बकरा विकून आम्ही त्याच्यानंतर, तुम्ही बिलीव्ह नाही करणार की आय थिंक तो 7 की 8 हजारला तेव्हा तो बकरा विकला होता. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्या 7 ते 8 हजाराचे जवळजवळ 2 लाख रुपये झाले होते. एवढा संघ आमचा त्यावेळी पॉवरफुल झाला होता. आता पण आहे, आता पण खूप सारा फायनल मारला. आता रिसेंटली 4-5 फायनल आम्ही मारल्यात, मोठ्या मोठ्या आयकॉनच्या पण, मुरुड तालुक्यातला. त्यामुळे तुम्ही खूप चांगला प्रश्न केलात की संघ बांधताना सगळ्यांना संघाला विचारून घ्यावं लागतं आणि सगळ्यांना सोबत घेऊन तर तुम्ही चाललात तर संघाने नक्की चांगला चालेल. सर, असा कोणता सामना तुम्हाला आठवतोय का जिथे प्रेक्षक बोलत होते की हा सामना हारणार आहे, परंतु तुमच्या जिद्दीच्या जोरावर तो तुम्ही सामना जिंकून दाखवला होता? असे 2 मॅचेस होत्या की एक तर माझं लोकल ग्रामीण क्रिकेटचं मी 2 सांगेन, एक ग्रामीण क्रिकेटचं सांगेन आणि एक ओपन क्रिकेटचं सांगेन. पहिलं ग्रामीण क्रिकेटचं बघायला गेला तर नांदगावला एक स्पर्धा होती, जवळजवळ 51,000 रुपये त्यावेळी प्राईज होतं. मला वाटते 2015 का 16ची काहीतरी गोष्ट होती की 17ची. नक्कीच. तर त्या दरम्यान माझी एक मॅच विहूरसोबत होती. 6 बॉल 28ची मॅच होती. निखिल पारवे आणि मी होतो, आयकॉन स्पर्धा होते. तर निखिल पारवे आणि मी होतो. निखिल पारवे पहिल्या बॉलला आऊट झाला होता आणि त्याच्यानंतर मॅच आली होती 5 बॉल 28ची. 5 बॉल 28ची आल्यानंतर ती मॅच मी संघाला जिंकून दिली होतं. ॲक्च्युली किस्सा असा झाला होता की मला स्ट्राईक भेटली होती वाईट बॉलला. मी वाईट बॉलला जेव्हा समोरच्या बॅट्समॅनने वेल्लेप केलं होतं आणि वाईट बॉलला मी स्ट्राईक घेतली होती आणि त्या स्ट्राईक घेऊन मी ती मॅच जिंकवली होती. आणि सेकंड मॅच होती ती निजामपूरला ओपन क्रिकेट. समोरची टीम एकदम फुल स्टारकास्ट होती, म्हणजे घाऱ्या माट्यापासून सगळे होते, अलिबागचे दिग्गज, त्याच्यानंतर महाडचे दिग्गज, या दोन्ही टीम एकत्र होत्या आणि ती मॅच होती. आमच्या टीममध्ये निखिल पारवे वगैरे मी होतो, आय थिंक संदीप पण होता आणि कल्याणचे काही प्लेयर होते, जयसर सरांचे काही प्लेयर होते आणि आमचे काही प्लेयर होते रायगडमधले. तर ती स्पर्धा सेमीफायनलची होती. निजामपूरची सनम मुस्कानची ट्रॉफी चषक स्पर्धा होती सेमीफायनलची. त्या स्पर्धेत मला बेस्ट बॅट्समन पण भेटलं होतं आणि ती स्पर्धा अशी झाली होती की 6 बॉल 19ची मॅच राहिली होती. आणि आजच्या घडीला अलिबाग तालुक्यातला सगळ्यात मोठा आयकॉन, म्हणजे मला वाटत नाही की त्याचं आज नाव घ्यायला पाहिजे म्हणून, कारण एक मोठा स्टारकास्ट आहे. प्रत्येकाची वेळ असते. आज तो
मधून तो उठून आज मोठ्या पंक्तीत बसलाय. त्यामुळे ती स्पर्धा मी वन साईड जिंकली होती. आणि त्यावेळी असं सेलिब्रेशन झालं होतं की मी ते एक वेगळं सेलिब्रेशन केलं होतं फायर म्हणून. तर ते सेलिब्रेशन घाऱ्या आजही आठवण काढतो मी. आम्ही कधी भेटलो की मग त्याच त्याची आठवण काढत असतो की परत त्या गोळ्या आहेत की नाही अजून. असे बरेचसे किस्से आहेत. त्याच्यानंतर त्या 2 मॅचेस अशा होत्या की आजही ती मला आठवते, खूप जवळच्या आहेत माझ्या. आणि तेव्हा प्रेक्षकांनी मला असं उचलून घेतलं होतं. नांदगावची स्पेशली नांदगावची क्रिकेट स्पर्धा होती, कारण माझा लोकल संघ होता आणि लोकलची खूप पब्लिक होती. त्यामुळे मला जवळजवळ अक्षरशः खांद्यावर घेऊन नाचवलं होतं पब्लिकने. नक्कीच तुम्हाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालंय आणि म्हणूनच तुम्हाला मुरुडचा सुलतान सुद्धा संबोधलं जातं. तर ह्याच्या मागची नेमकी कहाणी काय? ती किस्सा तो वेगळा आहे, खूप जुना किस्सा आहे. मला वाटते तेव्हा महाड बरोबर मॅच होती. महाड आणि मानगाव सगळे मिक्स होते. मॅच होती बारशिवच्या इथे 1 लाख स्पर्धा होती. तेव्हा जवळजवळ सँडी एसपीचा संघ आला होता आणि माझी मॅच सेमीफायनल क्वार्टर फायनल लागली होती महाड आणि मानगावच्या दरम्यानच्या जी त्यांची स्टारकास्ट होती त्यांच्याबरोबर. घाऱ्या सोडून सगळे स्टारकास्ट त्याच्यात सगळे होते त्यावेळेचे. म्हणजे विश्वास होता, त्याच्यानंतर भारत डाकवण मानगावमधले होते आणि बरेचसे प्लेयर होते. ती मॅच पण अशीच झाली होती, काहीतरी वन साईड चालली होती आणि मी त्या 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरला येऊन ती मॅच मी 100 काढली होती. त्याच्यानंतर माझे इथले एक लोकल कॉमेंटेटर आहेत पॅराबाई म्हणून, आणि मला त्यांनी ती पदवी दिली होती की मी त्या नंबरला येऊन त्याच्यानंतर ही मॅच विनिंग खेळी खेळली होती. तेव्हा त्यांनी मला मुरुडचा सुलतान म्हणून ही दिली होती. आणि त्याच्यानंतर तिथे माट्या पण होता आणि समीर सोलकर होता. माझा आज पण फेवरेट बॉलर आहे समीर. खूप आम्ही क्रिकेट खेळलो आणि समीरने आणि माट्याने ते जास्त फेमस केलं मुरुड आणि अलिबागमध्ये. त्यामुळे ते जास्त व्हायरल होत गेलं. नक्कीच क्रिकेटचा काना म्हटलं तर समालोचनाला, आणि समालोचन नंतर आपण जर पाहायला गेलो ना तर प्रेक्षकांनी सुद्धा हे नाव उचलून धरलं आणि आज काय ते मुरुडचा सुलतान म्हणून तुमचं आवर्जून नाव घेतलं जातं. नक्की. सर, तुम्हाला मुरुड तालुक्यातील म्हणजे ग्रामीण क्रिकेटमधील असा कोणता खेळाडू आहे का तुमच्या नजरेमध्ये की तो त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठ्या स्पर्धा किंवा आपल्या मुरुड तालुक्याचं नाव मोठं करण्याची? नक्कीच. आताच्या परिस्थितीत बघायला गेलं तर हुसेन चांगली कामगिरी करतो. एक चांगला प्लॅटफॉर्म मिळायची गरज आहे. लास्ट टाइम आय थिंक मी त्याला बोललो होतो की रायगडमध्ये टीममध्ये त्याला चान्स आलं होतं, कारण निलेश परदेशीने मला कॉल केलं होतं. रायगडचं मॅनेजर आहे की मला, कारण लास्ट टाइम तो 10वीची स्पर्धा आम्ही खेळत होतो आणि हुसेनने मोठ्याच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग केली होती आणि ती मॅच अनफॉर्च्युनेटली आम्ही हारलो होतो. जवळ येऊन रन झाल्या नव्हत्या आम्हाला चेसिंग. त्याच्यानंतर मॅच हारल्यानंतर आम्ही साईडला गेलो असताना मला निलेश परदेशी भेटला आणि मी त्याला सजेस्ट केलं होतं की बाबा हा मुलगा आहे, चांगला नवीन आहे, टॅलेंटेड आहे, तर तू जरा त्याला पुढे स्पर्धेत खेळ, चांगल्या स्पर्धेत. आणि त्याच्याबरोबर 8 ते 10 दिवसांनी मला ते निलेशचा मला कॉल आला की बरं तो मुलगा अवेलेबल आहे का बघ, आपल्याला कोकणामधली एक मोठी स्पर्धा खेळायची. म्हणजे त्या स्पर्धेत बिलीव्ह नाही करणार की तुम्ही त्या टीममध्ये थॉमस जायस, अजित मोहिते, त्याच्यानंतर विश्वजित मोठ्या आणि सगळे स्टारकास्ट मोठमोठे म्हणजे रायगडची टीम होती पूर्ण. आणि मी तेव्हा त्याला हुसेनला फोन केला होता की बाबा बघ अशी याची अपॉर्च्युनिटी आली, तू तिथे जा. आणि पण आय थिंक त्याची कुठे मॅच होती तर मला बोलला की मला नाही जमणार दादा. त्यामुळे मग त्याला नाही जमलं होतं. पण माझ्या मते त्याने बाकीच्या स्पर्धा सोडून ती स्पर्धा खेळायला पाहिजे, कारण अशा संधी खूप कमी येतात, खूप कमी प्लेअरच्या वाट्याला येतात, कारण या संधीचं तुम्हाला सोनं करायचं असतं. आणि मग ती अपॉर्च्युनिटी त्यांनी घालवली होती. तो एक आहे सध्या परिस्थिती, चांगली बॅटिंग करतो, चांगला आयकॉनमधून नाव गाजतोय. मुरुडचं नाव समाधान. आणि सेकंड नंबरला असेल राज पाटील, सुरईचा आहे, यंगस्टर आहे, चांगली फलंदाजी करतो सध्याच्या परिस्थितीत. म्हणजे त्याच्याकडे चारी बाजूला खेळायचे फटके आहेत. नक्कीच त्याला मुरुडचा एबीडीला सुद्धा म्हणतो आपण. नक्कीच. पण ज्युनियर फरदीन काझी पण बोलले जाते. आता रबर बॉलला पण चांगली कामगिरी केली आणि मागच्या स्पर्धेत पण म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पण चांगली आहे. पण त्याच्याकडून काही होप्स आहेत की बाबा ही मुलं म्हणजे जसं आम्ही थोडंफार नाव तुम्ही कुठे नेला होता रायगड जिल्ह्याच्या थोडंफार कुठेतरी न्यायचा प्रयत्न केला तर नक्कीच हे मुलं पण पुढे कंटिन्यू करतील अशी आशा आहे. नक्कीच तेवढा अभिमान सुद्धा तुम्हाला असणार आहे, कारण आपलं मुरुड तालुक्याचं नाव कुठेतरी गाजणार आहे त्यांच्या माध्यमातून. नक्कीच. कारण मुरुड क्रिकेटचं खूप कमी प्लेयर्स आहेत. अगोदरचे क्रिकेटर होते की ज्यांनी RK ट्रॉफी पण खेळले आणि त्यांचा वारसा आम्ही जपतोय, आम्ही नेतोय पुढे. त्याचं थोडंसं का नाही आमचा हातभार लागतो याचा सार्थ अभिमान आहे मला. नक्कीच. आता तुम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, तर तुम्हाला स्थानिक खेळाडूंना तुम्ही कोणत्या नवोदित खेळाडूंना संदेश देऊ शकता तुमच्या माध्यमातून? त्यांना संदेश द्यायला मी एवढं काही मोठं नाही, पण एक गोष्ट नक्कीच सांगेन की तुम्ही प्रॅक्टिस करा, मेहनत करा, कामगिरीत सातत्य ठेवा, कुठली हवा डोक्यात जाऊन देऊ नका.
एक रील्सपेक्षा रिअलमध्ये तुम्ही काम करा, नक्कीच. रिअलमध्ये भरोसा करा की आपली परफॉर्मन्स कसं चांगलं होईल. प्रॅक्टिसमध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करा स्वतःला. तुमच्या व्हेरिएशन्स कुठे ट्राय करायचे असेल तर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये करा. तुमचे कुठले शॉर्ट सिलेक्शन असेल, कुठे काय आपल्याला करायचं ते तुम्ही प्रॅक्टिसमध्ये करा. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आणि मेन गोष्ट म्हणजे सगळ्यात एक म्हणजे मनापासून असेल हां. की तुम्ही कुठेही असं आणू नका की मी मोठा प्लेअर आहे. नक्कीच. आणि तुम्ही या गोष्टी केल्याने काय होतं, तुम्ही कुठेतरी मागे जाता. तुमच्या डोक्यात हवा गेली ना की तुमचा जो कंटिन्यू परफॉर्मन्स होणारा असतो ना, तो तुम्ही थोडं डाऊन येता. नक्कीच. त्यामुळे कुठलीही हवा तुमच्या डोक्यात जाऊन देऊ नका. मी एक छोटासा संदेश असेल की कारण आजचं हे सोशल मीडियाचं युग आहे. कारण सोशल मीडिया म्हटलं की तुम्हाला जेव्हा कधी वरती आणेल आणि कधी खाली आपल्याला हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही रील्सपेक्षा रिअलवर भर द्या आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुमच्या गावाचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव मोठं करायचा प्रयत्न करा. तर पराग सरांसोबत आपण एक छोटासा रॅपिड फायर घेणार आहोत. Thank you. सर, तुमचा व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आवडता खेळाडू कोणता? कृष्णा सातपुते काय. आणि आपल्या स्थानिक क्रिकेटमधील असा कोणता खेळाडू आवडतो? स्थानिक क्रिकेटमध्ये आता सध्याच्या घडीला माझा आवडता, मागच्या घडीला जेव्हा मी त्याच्यासोबत आता बरेच वर्ष क्रिकेट खेळलो, एक फाज कलबसकर. आणि आताच्या सध्याच्या घडीला माझे 2 फेवरेट आहेत, एक राज पाटील आणि एक हुसेन ठाके. नक्कीच. तर तुम्हाला रायगड जिल्ह्यामधील आपली सर्वात आवडणारी स्पर्धा कोणती आहे? सर्वात आवडणारी स्पर्धा आता सध्या परिस्थिती ती बंद आहे. पालीला व्हायची टुर्नामेंट, पालीला टुर्नामेंट व्हायची प्रकाश देसाईंची, मला आठवते. एवढी टुर्नामेंट असायची नाही का, त्यात सगळे प्लेयर असायचे. म्हणजे डिंगडॉंगपासून त्याच्यानंतर गुजरातवाले आणि त्याच्यानंतर सँडी एस.पी. पासून सगळे प्लेयर असायचे, मुंबईवाले, पुण्यावाले. ती स्पर्धा खेळायला मला खूप मजा यायची. नक्कीच. तुम्हाला आवडतं मैदान कोणतं आवडतं? मैदान 2 मैदान आहेत. एक पालीचं, जैन पालीवाला मैदान, आणि सेकंड माझं नांदगावचं. नक्कीच. तुम्हाला ग्रामीण क्रिकेट खेळायला आवडतं की ओपन क्रिकेट? ग्रामीण क्रिकेट. नक्कीच. नक्कीच. तुम्ही कर्णधार म्हणून जास्त यशस्वी राहिलात की खेळाडू म्हणून? दोन्ही. कारण मला ग्राउंडवर कर्णधार म्हणून खेळायला जास्त आवडतं. कारण डिसिजन मेकर मला व्हायला आवडतं. कारण तुम्ही गटसी जर प्लेअर असाल तर तुम्ही गटसी डिसिजन घ्यायला तुम्हाला आवडेल. तसं मीच आहे, माझंच आहे की मला कुठल्याही डिफिकल्ट परिस्थितीत डिसिजन घ्यायला आवडतं. नक्कीच. आणि मुरुड क्रिकेट तुमच्या भाषेत? मुरुड क्रिकेट म्हणजे एक पडलेलं गोड स्वप्न आहे. कारण खूप साऱ्या आठवणी आहेत मुरुड क्रिकेटबद्दल. नक्कीच. कारण कसं होतं की याच्या अगोदरच्या ज्या पिढीने आर.के. ट्रॉफी खेळले, त्याच्यानंतर मी आज त्यांचा वारसा चालवतोय. थोडंसं मला कुठेतरी अभिमान आहे त्या गोष्टीचा की मी त्या गोष्टी कुठेतरी पुढे न्यायचा प्रयत्न करतो. आणि मुरुड क्रिकेटचं बघायला गेलं तर खूप काही मुरुड क्रिकेटने दिलं आहे. आज तुमच्यासमोर मला बसण्याचं जे भेटलं भाग्य, ते फक्त मुरुड क्रिकेटमुळे. आज नक्कीच. मुरुड क्रिकेट नसतं तर कदाचित मी तुमच्यासमोर बसलो नसतो आणि तुम्ही मला कन्व्हिन्स केलं नसतं की पराग सर या म्हणून, आपण बसूया म्हणून. तर त्याचं श्रेय सगळं मुरुड क्रिकेटसाठी जातं. आणि मुरुड क्रिकेट. तर हे होते पराग खोत सर. त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी, त्यांचे अनुभव आणि त्यांचे वैयक्तिक किस्से आपल्या या क्रिकेट कारकिर्दीमधून त्यांच्या ऐकायला भेटले. आणि नवोदित खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला. तर त्यांचं पुन्हा एकदा मी या क्रिकेट कट्टाला जोडल्यामुळे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. थँक्यू मोहित आणि थँक्यू क्रिकेट कट्टा की तुम्ही आज मला इथे बोलायची संधी दिलात. आणि थँक्यू तुम्हाला ज्यांनी सजेस्ट केलं, म्हणजे प्रदीप असेल, संदीप असेल, तर थँक्यू की तुम्ही आज रोहाची असूनसुद्धा मुरुड क्रिकेटबद्दल लोकांपर्यंत पोचवायची संधी तुम्ही दिलात क्रिकेट कट्टाच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला असं पण सांगेन की पुढे हा तुमचा लाँग टर्म चालू दे. ते काही नवीन जुने जे असतील प्लेयर्स, त्यांच्या मनातले त्यांचे जे काही चांगल्या खूप जुन्या वाईट आठवणी असतील त्या लोकांपर्यंत पोहोचू दे, त्यांच्या खेळाडूंपर्यंत पोहोचू दे. आणि तुमच्या क्रिकेट कट्टाला माझ्या मनापासून शुभेच्छा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून नवनवीन खेळाडूंच्या मुलाखत आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.